मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा गेल्या अनेक वर्षापासून विकास म्हणावा तसा झालेला नाही। मी या मोहोळ मतदारसंघातील गेले अनेक वर्षापासून गोरगरिबांचे, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर यांचे कामे करत आलो आहोत। गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास पाहायला मिळालेला नाही। मोहोळ मतदारसंघात अनेक शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांच्या अडचणी खूप आहेत, म्हणून मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो। महाराष्ट्रातील सर्वोच्च पक्षांचे मंत्री, खासदार, आमदार त्यांना भेटतात तसा मीही माझ्या मोहोळ मतदारसंघातील अडचणी दूर करण्यासाठी पवार साहेब यांना भेटलो। शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर यांच्या अडचणी सोडवण्यासाठी भेटलो। त्यात मला काही गैर वाटत नाही असे राजू खैरे म्हणाले। राज्याचे व देशाचे मोठे नेते आहेत। महाराष्ट्रातील सत्तेत असणारे व विरोधी पक्षात असणारेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी, मतदारसंघातल्या अडचणी सोडवण्यासाठी, कायम त्यांचा सल्ला घेण्यासाठी पवार साहेबांच्या गाठी भेटी घेतल्या जातात। त्यातच मी आज मोहोळ तालुक्यातील अनेक विकासाबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांच्या कानावर घातल्या आहेत। येत्या काळात आपण मोहोळ मतदारसंघातील प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। शरद पवार यांना भेटलो म्हणून कोणाच्या पोटात खुपायला नको। महाविकास आघाडीचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत केलेल्या कामाचा अहवाल सादर केला। पण मी मोहोळ मतदारसंघातील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी पवार साहेब यांना भेटलो, परंतु मोहोळ विधानसभा मतदारसंघातील नेत्यांमध्ये खळबळ उडालेली आहे। हे मात्र नवलच आहे। विठ्ठल जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।